आज आपण एका अशा व्यक्तीबद्दल बोलणार आहोत जे एकाच वेळी संन्यासी होते आणि योद्धेही. बरोबर. आपल्यासमोर वसंत पोद्दार यांचं योद्धा संन्यासी हे पुस्तक आहे आणि यातूनच आपण स्वामी विवेकानंदांच्या आयुष्यातले काही महत्त्वाचे पैलू उलगडून पाहणार आहोत. पण आपला उद्देश केवळ त्यांच्या आयुष्याची गोष्ट सांगणं नाही, तर म्हणजे नरेंद्रनाथ नावाचा एक बुद्धिवादी, प्रत्येक गोष्टीवर शंका घेणारा तरुण, स्वामी विवेकानंद नावाचा जगद्गुरू कसा बनला, हा आतला प्रवास समजून घेणं आहे. अगदी. तो प्रवास महत्वाचा आहे. चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया. तर गोष्ट सुरू होते नरेंद्रनाथ दत्त नावाच्या एका तरुणापासून. तो कोलकात्यातला उच्च शिक्षित आणि प्रचंड बुद्धिमान, पण सुरुवातीला त्याच्यावर ब्राह्मो समाजाचा प्रभाव होता असं म्हटलं जातं. म्हणजे नेमकं काय होतं हे ज्याचा नरेंद्रनाथावर इतका प्रभाव होता? ब्राह्मो समाज म्हणजे 19व्या शतकातली एक मोठी सुधारणावादी चळवळ होती. ते एकेश्वरवादी होते आणि मूर्तीपूजेला त्यांचा कडाडून विरोध होता. आणि ते तर्क आणि बुद्धीला सर्वाधिक महत्त्व देत. त्यामुळे नरेंद्रनाथासारख्या चिकित्सक सतत प्रश्न विचारणाऱ्या तरुणाला त्या विचारांचं आकर्षण वाटणं खूप स्वाभाविक होतं. म्हणजे तो सत्याच्या शोधात होता. हो, पण त्याला असं कोणीच भेटत नव्हतं जे त्याच्या तर्काच्या कसोटीवर उतरेल किंवा त्याच्या प्रश्नांची खात्रीशीर उत्तरं देईल. आणि याच शोधात तो पोचतो दक्षिणेश्वरला, श्री रामकृष्ण परमहंसांकडे. हो, दक्षिणेश्वरला. आणि तिथे पहिल्याच भेटीत एक विलक्षण गोष्ट घडते. रामकृष्ण त्याला पाहताच ओळखतात. जणू काही ते अनेक वर्षांपासून त्याचीच वाट बघत होते. पण नरेंद्रनाथ काही लगेच भारावून जात नाही. तो त्यांना थेट आणि धारदार प्रश्न विचारतो, तुम्ही देव पाहिलाय का? आणि हाच त्या भेटीचा सर्वोच्च क्षण होता. कारण श्री रामकृष्ण तितक्याच सहजतेने उत्तर देतात, हो, मी पाहिला आहे. जसा मी तुला पाहतो आहे अगदी तसाच. किंबहुना त्याहूनही अधिक स्पष्टपणे. हे उत्तर नरेंद्रनाथांसाठी एक प्रचंड मोठा धक्का होता. कारण आजवर कोणीही इतक्या आत्मविश्वासाने असा दावा केला नव्हता. पण तो लगेच विश्वास ठेवत नाही यात. नाहीच. खरं तर इथूनच त्याच्या परीक्षेची सुरुवात होते, नाही का? तो रामकृष्णांना प्रत्येक पावलावर पारखून पाहतो. हो. एकदा तर रामकृष्णांच्या स्पर्शाने त्याला जो एक वेगळा अनुभव येतो, तो भास आहे की सत्य, हे तपासण्यासाठी तो पुढच्या वेळी मनाशी पक्का निश्चय करून जातो की काहीही झालं तरी स्वतःवर नियंत्रण ठेवायचं. बरोबर. आणि पोद्दारांच्या पुस्तकातलं वैशिष्ट्य हे आहे की ते या चिकित्सेला केवळ एक घटना म्हणून नाही बघत, तर विवेकानंदांच्या व्यक्तिमत्वाचा पाया मानतात. अच्छा. त्यांच्या मते विवेकानंदांचा वेदांत हा अंधश्रद्धेवरचा नव्हता, तो प्रत्यक्ष अनुभवाच्या आणि तर्काच्या कसोटीवर घासून सिद्ध झालेला होता. खुद रामकृष्णांनीच त्याला प्रोत्साहन दिलं, मला पारखून घे जसा एखादा सोनार सोनं पारखतो. आणि हीच गोष्ट त्यांना पुढे उपयोगी पडली असणार. हो, पाश्चात्य बुद्धिजीवींना आपलं म्हणणं पटकन गीताना, कारण ते अनुभवाच्या भाषेत बोलत होते, केवळ पुस्तकी ज्ञानाच्या नाही. आणि मग याच गुरु शिष्याच्या नात्यात एक असा प्रसंग येतो जो नरेंद्रनाथाला आतून पूर्णपणे बदलून टाकतो. वडिलांच्या मृत्यूनंतर त्याच्या घरात प्रचंड गरिबी येते, खायला अन्न नसतं. तेव्हा तो हताश होऊन रामकृष्णांकडे जातो. हो, आणि रामकृष्ण त्याला एक अनपेक्षित उपाय सांगतात. ते म्हणतात, जा मंदिरात देवीसमोर बस आणि तुला जे हवंय ते माग, ती जिवंत आहे, ती तुझं ऐकेल. आता नरेंद्रनाथासाठी हा मोठा पेच होता. म्हणजे ज्या मूर्तीपूजेला तो मानत नव्हता, बरोबर, त्याच मूर्तीसमोर त्याला आता आपल्या कुटुंबासाठी भीक मागायची होती. पण तो जातो. हो, तो जातो आणि तिथे गेल्यावर काहीतरी वेगळंच घडतं. अगदी. तो जेव्हा देवीच्या मूर्तीसमोर उभा राहतो तेव्हा त्याच्या डोळ्यासमोरून त्याच्या घरातली गरिबी, आई बहिणींचे हाल, हे सगळं नाहीसं होतं. अच्छा. त्याला ते मूर्तीमध्ये एक विलक्षण चैतन्य जाणवतं आणि तो पैसा, नोकरी, संपत्ती सगळं विसरून जातो. आणि त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडतात, आई, मला विवेक दे, वैराग्य दे, ज्ञान दे, भक्ती दे. आणि असं एकदा नाही तर 3दा घडतं. प्रत्येक वेळी तो पैसा मागायला जातो आणि प्रत्येक वेळी ज्ञान आणि वैराग्यच मागून परत येतो. पण एक प्रश्न आहे, एका तर्कनिष्ठ माणसासाठी हे पटण्यासारखं आहे का की देवीच्या मूर्तीसमोर त्याची बुद्धी चालली नाही? पुस्तकात यावर काही वेगळं विश्लेषण आहे का? खूप चांगला प्रश्न आहे पोद्दार. पोद्दार याकडे केवळ एक चमत्कार म्हणून पाहत नाहीत, ते याला नरेंद्रनाथाच्या आत सुरू असलेल्या द्वंद्वाचा स्फोट मानतात. द्वंद्वाचा स्फोट? हो. त्याची बुद्धी त्याला सांगत होती की हा फक्त एक दगड आहे, पण त्याचा आतला आवाज, त्याचा आत्मा त्याला एका वेगळ्या सत्याचा अनुभव देत होता. रामकृष्णांनी त्याला मुद्दाम तिथे पाठवलं, कारण त्यांना माहीत होतं की नरेंद्रनाथाची मूळ प्रवृत्ती ही संसाराची नाही तर परमार्थाची आहे. म्हणजे त्याला स्वतःची ओळख करून देण्यासाठी? अगदी. या अनुभवाने त्याला दाखवून दिलं की त्याची खरी भूक पोटाची नसून आत्म्याची आहे
आणि या घटनेने त्याचा मूर्तीपूजेकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. त्याला समजलं की मूर्ती ही फक्त एक प्रतीक आहे, महत्वाचं आहे ते त्यातील चैतन्य जागृत करणं. आणि मग श्री रामकृष्णांनी महासमाधी घेण्यापूर्वी हो, त्यांनी आपली सगळी आध्यात्मिक शक्ती नरेंद्रनाथाला दिली. आणि ते वाक्य, आज मी तुला माझं सर्वस्व देऊन भिकारी झालो आहे, अक्षरशः अंगावर काटा येतो. हो, आणि त्यांनी इतर तरुण शिष्यांची जबाबदारी ही नरेंद्रनाथावर सोपवली. इथूनच नरेंद्रनाथाचा स्वामी विवेकानंद होण्याचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू होतो. गुरूंच्या जाण्यानंतर हो, भारताच्या आत्म्याचा शोध घेण्यासाठी आणि स्वतःच्या सत्याला सामोरं जाण्यासाठी ते एकटेच भ्रमंतीसाठी बाहेर पडतात, एक परिव्राजक म्हणून. ही भ्रमंती म्हणजे केवळ तीर्थयात्रा नव्हती, ही होती खऱ्या भारताची ओळख. बरोबर. त्यांनी देशातील टोकाची गरिबी पाहिली, जातीयवादाचे चटके अनुभवले, लोकांचं अज्ञान आणि अंधश्रद्धा जवळून पाहिली. म्हणजे एका राजाच्या महालात ते राहिले, तर दुसऱ्या दिवशी एखाद्या गरीबाच्या झोपडीत. आणि याच प्रवासात त्यांच्या विचारांना अधिक व्यापक बनवणारी एक घटना घडते, खेत्रीच्या महाराजांच्या दरबारातली. तिथे मनोरंजनासाठी एका गायिकेला बोलवलेलं असतं आणि आपण संन्यासी, आपण अशा ठिकाणी थांबणं योग्य नाही असा विचार करून विवेकानंद इथून उठून जायला लागतात. तेव्हा ती गायिका सूरदासांचं एक भजन म्हणायला सुरुवात करते. प्रभू मोरे अवगुण चित न धरो, समदर्शी हे नाम तिहारो. हे प्रभू, तू तर समदर्शी आहेस. तू पारध्याच्या आणि पुजाळ्याच्या कर्माकडे सारख्याच नजरेने पाहतोस, मग माझ्या अवगुणांकडे पाहू नकोस. आणि हे शब्द विवेकानंदांच्या कानावर पडतात. आणि त्यांना विजेचा धक्का बसल्यासारखा होतं. त्यांना त्यांची चूक कळते, आपण संन्यासी असल्याचा अहंकारात होतो हे त्यांना जाणवतं. अच्छा, म्हणजे ईश्वराच्या निर्मितीमध्ये पवित्र अपवित्र किंवा उच्च नीच असा भेद करणारा मी कोण? ईश्वर जर सगळीकडे आहे तर तो या गायिकेमध्येही आहे. म्हणजे या एका घटनेने त्यांना पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडचा एक खूप मोठा धडा शिकवला. हो, या घटनेने त्यांच्या मनातली करुणेची आणि समभावाची भावना अधिक खोलवर रुजवली. वैयक्तिक मोक्षापेक्षाही जास्त महत्वाचं आहे ते प्रत्येक माणसातल्या ईश्वराची सेवा करणं, हा विचार इथे अधिक पक्का झाला. तर ही 2 वर्षांची पायपीट, हे अनुभव, ही वेदना, या सगळ्याचा स्फोट झाला तो कन्याकुमारीच्या त्या शेवटच्या शिळेवर, नाही का? अगदी अचूक शब्द वापरलेत. त्या शिळेवरचं 3 दिवसांचं ध्यान म्हणजे केवळ एक गूढ अनुभव नव्हता. पोतदारांच्या मते तो 2 वर्षांच्या भारत भ्रमंतीतून गोळा केलेल्या माहितीचा, अनुभवांचा आणि वेदनेचा परिपाक होता. म्हणजे एक प्रकारे सिंथसिस. बरोबर. त्यांच्या डोळ्यासमोर भारताचा गौरवशाली भूतकाळ, दीनवाणी वर्तमान काळ आणि संभाव्य भविष्यकाळ उभा राहिला. त्यांना दिसलं की ज्या देशाने जगाला तत्वज्ञानाची देणगी दिली, तोच देश आज स्वतःला विसरून अंधारात चाचपडत आहे. आणि याच चिंतनातून त्यांना भारताच्या उद्धाराचा मार्ग सापडला. हो, त्यांना एक गोष्ट स्पष्टपणे जाणवली, या देशाच्या अधापतनाचं मूळ कारण आहे ते म्हणजे सामान्य माणसाकडे, जनतेकडे झालेलं दुर्लक्ष. त्यांना उत्तर मिळालं, आधी माणसं घडवली पाहिजेत. आणि इथेच त्यांचं ते प्रसिद्ध वाक्य जन्माला आलं, भुकेल्या पोटाला धर्म सांगणे हा त्याचा अपमान आहे. खरंय. त्यांना कळलं की भारताला केवळ अध्यात्म नकोय, तर त्याला पाश्चात्य देशांकडून विज्ञान, तंत्रज्ञान आणि संघटन कौशल्य शिकण्याची गरज आहे. आणि त्याचवेळी भौतिकवादाच्या मागे धावणाऱ्या पाश्चात्य जगाला भारताच्या अध्यात्माची, वेदांताच्या शांतीची गरज आहे. म्हणजे एक देवाणघेवाण. हो, हा देवाणघेवाणीचा पूल बांधणं हेच आपलं जीवन कार्य आहे हे त्यांना तिथेच कळलं. आणि या काह्याची सुरुवात होणार होती शिकागोतून, 1893 मध्ये तिथे होणाऱ्या जागतिक धर्म परिषदेतून. बरोबर. काही हितचिंतकांच्या आणि खेत्रीच्या महाराजांच्या मदतीने ते शिकागोला पोचले. पण तिथे पोचल्यावर कळलं की हा प्रवास वाटतो तितका सोपा नाही. काय झालं होतं? त्यांच्याकडे परिषदेत सहभागी होण्यासाठी आवश्यक असलेलं ओळखपत्र नव्हतं, पैसे संपत आले होते, कुणाची ओळख नव्हती. एका अनोळख्या देशात एकटे, पण तिथेच त्यांची भेट हार्वर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक J.H. राईट यांच्याशी झाली. हो, आणि ती भेटच निर्णायक ठरली. प्राध्यापक राईट हे विवेकानंदांच्या बुद्धिमत्तेने आणि ज्ञानाने इतके प्रभावित झाले की त्यांनी धर्म परिषदेच्या अध्यक्षांना एक पत्र लिहिलं. काय लिहिलं त्यात? त्यात ते म्हणाले, हा तरुण भारतीय संन्यासी आपल्या देशातल्या सर्व विद्वान प्राध्यापकांच्या एकत्रित ज्ञानापेक्षाही अधिक ज्ञानी आहे. अरे वा. आणि विवेकानंदांना ते म्हणाले, तुमच्याकडून तुमच्या पात्रतेचा पुरावा मागणे म्हणजे सूर्याला त्याच्या प्रकाशण्याच्या अधिकाराबद्दल विचारण्यासारखे आहे. म्हणजे विचार करा, काही तासांच्या संवादात त्या माणसाने विवेकानंदांमधली प्रतिभा ओळखली होती. हे ऐकून खराच अंगावर काटा येतो. तर मग तो क्षण आला, 11 सप्टेंबर 1893.
स्वामी विवेकानंद जागतिक धर्म परिषदेच्या व्यासपीठावर उभे राहिले. एक अनोळखी तरुण एका अनोळख्या देशात. त्यांनी असं काय म्हटलं की संपूर्ण सभागृह उठून उभं राहिलं. ते व्यासपीठावर गेले तेव्हा त्यांचं मन थोडं घाबरलेलं होतं असं म्हणतात. त्यांनी सरस्वतीला वंदन केलं आणि बोलायला सुरुवात केली. त्यांचे पहिले शब्द होते, अमेरिकेतील माझ्या भगिनींनो आणि बंधूंनो. सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका. हो, इतके साधे सरळ शब्द, पण त्या शब्दांमधला आपलेपणा आणि प्रामाणिकपणा इतका खोलवर भेडला की तिथे उपस्थित असलेलं 7,000 लोकांचं सभागृह एकाच वेळी उभं राहिलं आणि टाळ्यांचा प्रचंड कडकडाट सुरू झाला. बापरे. तो कडकडाट जवळपास 2 मिनिटे थांबत नव्हता. त्या एका वाक्यानेच त्यांनी सर्वांची मनं जिंकली होती. अविश्वसनीय आहे हे. पण त्या टाळ्यानंतर त्यांनी जो वेदांताचा संदेश दिला त्याचा गाभा काय होता, जो पाश्चात्य लोकांना इतका नवीन आणि आकर्षक वाटला? त्याचा गाभा होता प्रत्येक आत्म्याची दिव्यता. पाश्चात्य जगात तेव्हा मनुष्य हा जन्मतः पापी असतो, म्हणजे ओरिजिनल सिन ही कल्पना रूढ होती. अच्छा. विवेकानंद म्हणाले, तुम्ही पापी नाही, तुम्ही अमृतपुत्र आहात, चिल्ड्रेन ऑफ इमॉर्टल ब्लिस. त्यांनी सांगितलं की प्रत्येक माणसात ईश्वर आहे आणि सर्व धर्म म्हणजे एकाच समुद्राला मिळणाऱ्या वेगवेगळ्या नद्या आहेत. ते गीतेतलं उदाहरण दिलं त्यांनी. हो, भगवद्गीतेतील श्लोकाचा संदर्भ दिला. रुचिणाम वैचित्र्यात दृजुकुटिलनाना पथजुषाम नृणाम एको गम्यस्त्वमसी पयसाम अर्णवैव. म्हणजे माणसं वेगवेगळ्या आवडीनिवडीनुसार सरळ किंवा वाकड्या मार्गाने प्रवास करत असली तरी शेवटी ती तुझ्यापर्यंतच पोहोचतात, जशा नद्या समुद्रापर्यंत पोहोचतात. म्हणजे त्यांनी सहिष्णुतेच्याही पुढची भूमिका मांडली. केवळ दुसऱ्या धर्माला सहन करा असं नाही, तर सर्व धर्मांचा सत्य म्हणून स्वीकार करा. अगदी बरोबर. वी बिलीव्ह नॉट ओनली इन युनिव्हर्सल टॉलरेशन बट वी एक्सेप्ट ऑल रिलिजन्स ॲज ट्रू. हे त्यांचं वाक्य खूप महत्त्वाचं आहे. त्यांनी जगाला सांगितलं की भारत हा केवळ घेणारा देश नाही, तर जगाला देणारा देश आहे. आणि त्यानंतर या भाषणानंतर अमेरिकेतील वृत्तपत्रांनी त्यांची प्रचंड स्तुती केली. एका रात्रीत ते जगभरात प्रसिद्ध झाले. त्यांनी भारतीय संस्कृती आणि तत्वज्ञानाला जागतिक स्तरावर एक नवीन सन्माननीय ओळख मिळवून दिली. तर योद्धा संन्यासी या पुस्तकाच्या आधारे आज आपण पाहिलं की कसा एक तर्कनिष्ठ चिकित्सक नरेंद्र आपल्या गुरूच्या मार्गदर्शनाने भारत भ्रमणाच्या अनुभवातून आणि स्वतःच्या आत्मशोधातून स्वामी विवेकानंद बनला. तो केवळ भगवी वस्त्र घालणारा संन्यासी नव्हता, तर तो अज्ञान, गरिबी आणि सामाजिक विषमतेविरुद्ध लढणारा एक योद्धा होता. भारतीयांना सांगितलं की पाश्चात्य देशांकडून विज्ञान, तंत्रज्ञान आणि संघटन कौशल्य शिका. उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. हो, हा त्यांचा संदेश केवळ आध्यात्मिक नव्हता, तर तो एका सुप्त राष्ट्राला जाग करणारा मंत्र होता आणि त्यांचं कार्य आजही तितकंच समर्पक आहे. या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर एक विचार दिला आहे जो आपल्याला विचार करायला लावतो. त्यात म्हटले आहे, विश्वाला वाट दाखविणारा हा एक दीपस्तंभ आहे. आज हा दीपस्तंभ मंदावला असला तरी उद्या, परवा, अगर तेरवा तो प्रकाशमान होईलच. खूप खोल विचार आहे. हा विचार ऐकल्यावर मनात एक प्रश्न येतो. आजच्या जगात जिथे तर्क आणि श्रद्धा यांच्यात नेहमीच एक दरी दिसते, तिथे विवेकानंदांसारखा दोन्हीचा मिलाप साधणारा दीपस्तंभ कसा तयार होऊ शकतो? आणि असा दीपस्तंभ जेव्हा मंदावलेला वाटतो तेव्हा त्याला पुन्हा प्रकाशमान करण्याची जबाबदारी ती नेमकी कोणाची असते?